नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याची सगळीकडे चर्चा आहे, पण तो अनेकांना अजूनही एका जादूसारखा वाटतो. बरोबर. तो विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच AI. विचार करा की डोक्यात एक भन्नाट ॲपची कल्पना आहे जी लोकांचं आयुष्य बदलू शकते. पण अडचण ही आहे की AI किंवा कोडिंगमधलं काहीच येत नाही. काही वर्षांपूर्वी हे स्वप्न कदाचित अपुरं राहिलं असतं, पण आज तसं नाही. अगदी बरोबर. आज आपण अशाच काही साधनांबद्दल आणि संकल्पनांबद्दल बोलणार आहोत जे तुमच्यासारख्या कल्पक माणसालाही एक AI डेव्हलपर बनवू शकतात. वा. आज आपण मायक्रोसॉफ्टच्या काही स्रोतांचा आधार घेऊन हे समजून घेणार आहोत की पडद्यामागे हे सगळं कसं घडतं. म्हणजे एखाद्या जादूगाराने आपली जादू कशी केली हेच उलगडून दाखवण्यासारखं आहे. मस्त. चला तर मग ही जादूची पेटी उघडून बघूया. सगळ्यात पहिला आणि मूलभूत प्रश्न, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? आपण ऐकतो की ते सगळं काही बदलून टाकेल, पण सोप्या भाषेत याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर म्हणजे बघा, जी कामं करण्यासाठी साधारणपणे मानवी बुद्धी लागते. जसं की विचार करणं किंवा शिकणं. बरोबर. विचार करणं, शिकणं, समस्या सोडवणं, भाषा समजून घेणं, हीच सगळी कामं जेव्हा एखादी मशीन करू लागते तेव्हा त्याला आपण AI म्हणतो. ओके. आपल्या फोनमधला व्हॉइस असिस्टंट हे याचं उत्तम उदाहरण आहे की नाही. तो फक्त आपले शब्द ऐकत नाही तर त्याचा अर्थ समजून घेऊन त्यावर प्रतिसाद देतो. हो, बरोबर. पण मला इथे एक गोष्ट नेहमी गोंधळात टाकते. आपण AI सोबतच मशीन लर्निंग म्हणजे ML आणि डीप लर्निंग हे शब्दही ऐकतो. हे तिन्ही एकच आहेत की यात काही फरक आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. याला असं समजूया, AI हे एक मोठं वर्तुळ आहे, आपलं अंतिम ध्येय. ठीक आहे. मशीन लर्निंग हे त्या मोठ्या वर्तुळाच्या आतले एक लहान वर्तुळ आहे. ही AI तयार करण्याची एक पद्धत आहे. एक पद्धत. हो. यात आपण मशीनला प्रचंड प्रमाणात डेटा देतो आणि तिला स्वतःहून त्यातील पॅटर्न ओळखायला शिकवतो. जसं आपण हजारो मांजरींचे फोटो दाखवून मुलाला मांजर ओळखायला शिकवतो, तसंच काहीसं. आणि डीप लर्निंग ते काय आहे मग? डीप लर्निंग हे मशीन लर्निंगच्या आतलं अजून एक लहान पण अत्यंत शक्तिशाली वर्तुळ आहे. ही शिकवण्याची एक प्रगत पद्धत आहे जी मानवी मेंदूच्या रचनेवरून प्रेरित आहे. मानवी मेंदूच्या रचनेवरून? हो. यात न्यूरल नेटवर्क्सचे अनेक थर असतात ज्यामुळे मशीन खूप गुंतागुंतीच्या गोष्टी ओळखू शकते. उदाहरणार्थ, गर्दीत एखादा चेहरा ओळखणं किंवा 2 वेगवेगळ्या भाषांमध्ये सहजपणे अनुवाद करणं. अच्छा. आणि यातच तो जनरेटिव्ह AI नावाचा प्रकार येतो का, ज्याची आजकाल खूप हवा आहे, जो चित्र काढतो, कविता लिहितो? अगदी बरोबर. जनरेटिव्ह AI हा डीप लर्निंगचाच एक प्रकार आहे, पण तो इतरांपेक्षा वेगळा आहे. आत्तापर्यंतचे AI मॉडेल्स काय करायचे तर दिलेली माहिती ओळखायचे किंवा तिचं वर्गीकरण करायचे. म्हणजे फोटोत मांजर आहे की कुत्रा हे सांगायचे. बरोबर. पण जनरेटिव्ह AI फक्त ओळखत नाही तर काहीतरी नवीन तयार करतो, जनरेट करतो. तुम्ही त्याला सांगितलं, मला घोड्यावर बसलेल्या अंतराळवीराचं चित्र काढून दे, तर तो ते चित्र तयार करेल. हाच यातला क्रांतिकारी बदल आहे. म्हणजे एक AI फक्त उत्तर देतो, तर दुसरा AI स्वतः प्रश्न तयार करू शकतो. पण मला एक शंका आहे. जर मशीन स्वतः शिकत असेल, तर ती काही चुकीच्या गोष्टी किंवा पूर्वग्रह शिकणार नाही का? म्हणजे इंटरनेटवरच्या डेटावरून शिकताना ती माणसांसारखेच पक्षपाती विचार शिकू शकते का? ही अत्यंत योग्य आणि गंभीर शंका आहे आणि याचं उत्तर हो आहे. अच्छा. AI मॉडेल ज्या डेटावर शिकतं त्या डेटामध्ये जर काही त्रुटी किंवा पूर्वग्रह असतील तर ते AIच्या वागणुकीतही उतरतात. बापरे. म्हणूनच डेटाची निवड आणि मॉडेलची तपासणी करणं हे खूप महत्वाचं काम आहे. हे एक मोठं आव्हान आहे ज्यावर जगभरातले संशोधक काम करत आहेत. कमाल आहे. म्हणजे AIचा वापर आपण नकळतपणे रोजच करत असतो. ऑनलाईन शॉपिंगपासून ते अगदी रस्त्यावरचा ट्रॅफिक मॅप पाहण्यापर्यंत कंजक ठरेल. नक्कीच. AI ॲप्लिकेशन बनवणे आहे ना, ते थोडंफार समजा एक हायटेक कार बनवण्यासारखं आहे. ओहो, कार. इंटरेस्टिंग. हो. आणि त्याचे ना मुख्य 4 भाग असतात किंवा आपण थर म्हणूया. ओके. तर पहिला आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे डेटा लेयर. डेटा लेयर म्हणजे गाडीचं इंधन. अगदी बरोबर. डेटा म्हणजे या गाडीचं इंधन. इंधनाशिवाय गाडी चालूच शकत नाही, तसंच डेटाशिवाय AI काहीच करू शकत नाही. आणि हा डेटा पण वेगवेगळ्या प्रकारचा असतो ना? हो. 2 मुख्य प्रकार आहेत. एक स्ट्रक्चर्ड म्हणजे एक्सेल शीटसारखा व्यवस्थित मांडलेला आणि दुसरा अनस्ट्रक्चर्ड म्हणजे फोटो, व्हिडिओ, ईमेल यांसारखा विखुरलेला.
आणि हा प्रचंड डेटा साठवण्यासाठी काहीतरी खास जागा लागत असेल ना? बरोबर. त्यासाठी ॲझर कॉस्मोस डीबी किंवा ॲझर डेटा लेक यांसारख्या सेवा वापरल्या जातात. हे म्हणजे डेटासाठीच्या अवाढ्य आणि सुरक्षित पेट्रोल टाक्या आहेत असं समजा, जिथे तुम्ही कितीही डेटा व्यवस्थित ठेवू शकता. ठीक आहे, म्हणजे इंधन मिळालं. आता गाडीचं इंजिन. गाडीचं इंजिन म्हणजे मॉडेल लेयर. हेच ते एआयचं खरं डोकं आहे. अच्छा, डोकं. हो, जे डेटा नावाचं इंधन वापरून विचार करतं आणि निर्णय घेतं. काही मॉडेल्स आधीच तयार असतात, म्हणजे प्री ट्रेंड. तर काही मॉडेल्स आपल्याला विशिष्ट कामासाठी स्वतः तयार करावी लागतात. आणि मायक्रोसॉफ्ट फाउंड्री इथेच येते का? बरोबर पकडलत. मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीसारखे प्लॅटफॉर्म्स म्हणजे अशा तयार हाय पॉवर इंजिनचं एक शोरूमच आहे. आणि गाडीची शक्ती म्हणजे हॉर्स पॉवर ते कुठून येतं? अगदी, तो आहे तिसरा थर, कॉम्प्यूट लेयर. हे त्या इंजिनला चालवणारी शक्ती आहे. तुमच्या एआय मॉडेलला किती प्रोसेसिंग पॉवर लागेल हे तुमच्या कामावर अवलंबून असतं. ओके. तर कुबरनेटिस सर्व्हिस सारखी सेवा कामी येते. ती एकाच वेळी हजारो गोष्टी सांभाळणाऱ्या एका अत्यंत हुशार मॅनेजर सारखं काम करते. म्हणजे ॲपवर कितीही लोड आला तरी ते अडखळत नाही. अजिबात नाही. इंधन झालं, इंजिन झालं, शक्तीही मिळाली. आता गाडी चालवण्यासाठी काहीतरी लागेल ना, स्टेअरिंग व्हील, डॅशबोर्ड वगैरे. बरोबर. तोच आहे चौथा आणि शेवटचा थर, इंटिग्रेशन अँड ऑर्केस्ट्रेशन लेयर. हा आपल्या गाडीचा डॅशबोर्ड आणि कंट्रोल सिस्टम आहे. अच्छा. हाच थर डेटा, मॉडेल आणि कम्प्यूट या सगळ्यांना एकत्र आणतो आणि वापरकर्त्याला म्हणजे ड्रायव्हरला गाडी चालवण्याचा अनुभव देतो. हे सर्व भाग एकमेकांशी API नावाच्या एका विशिष्ट भाषेत बोलतात. API हां, हे नाव ऐकलंय. हो. त्यामुळे सगळी प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडते. म्हणजे डेटा, मॉडेल, कम्प्यूट आणि इंटिग्रेशन. कारची ही उपमा खरोखरच सगळं सोपं करून सांगतेय. तुम्ही आता मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीचा उल्लेख तयार इंजिन्सचं शोरूम म्हणून केलात. आपण याबद्दल जरा जास्त बोलूया का? हो, नक्कीच. हे नाव वारंवार येतंय, पण ही फाउंड्री नक्की आहे काय? फाउंड्रीला समजून घेण्यासाठी आपण कारची उपमा सोडून एका दुसऱ्या वर्कशॉपची कल्पना करूया. समजा तुम्हाला फर्निचर बनवायचं आहे. ओके, फर्निचर. तुम्ही एका अशा वर्कशॉपमध्ये जाता जिथे तुम्हाला जगातलं सर्वोत्तम लाकूड, सर्व प्रकारची अत्याधुनिक अवजारं, डिझाईनची पुस्तकं आणि तज्ज्ञ सल्लागार, सगळं काही एका छताखाली मिळतं. म्हणजे बाहेरून काहीच आणायची गरज नाही. काहीच नाही. मायक्रोसॉफ्ट फाउंड्री हे AI ॲप्स बनवण्यासाठी असंच एक मास्टर वर्कशॉप आहे. म्हणजे डेव्हलपर्ससाठी वन स्टॉप शॉप. त्यांना इकडे तिकडे भटकायची गरज नाही. मग ह्या वर्कशॉपमध्ये नक्की काय काय मिळतं? यात अनेक गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे फाउंड्री मॉडेल्स. इथे GPT-4, लॅमा सारखे अनेक तयार मेंदू किंवा मॉडेल्स उपलब्ध आहेत, जे तुम्ही थेट तुमच्या ॲपमध्ये वापरू शकता. म्हणजे रेडीमेड. हो, रेडीमेड. दुसरं आहे एजंट सर्व्हिस. हे तुम्हाला हुशार एजंट बनवायला मदत करते. म्हणजे असा असिस्टंट जो फक्त तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, तर तुमच्यासाठी अनेक कामं एकत्र करू शकतो. जसं की तुमचं विमान तिकीट बुक करणं, हॉटेल शोधणं आणि तिथे पोहोचण्यासाठी टॅक्सी बुक करणं, हे सगळं एकाच कमांडवर. एक मिनिट थांबा. म्हणजे तुम्ही म्हणताय की मी एकही कोडिंगची ओळ न लिहिता एक संपूर्ण AI ॲप बनवू शकेन? हे खरे का? मला तर हे अशक्य वाटतंय. हे पूर्णपणे शक्य आहे. अर्थात गुंतागुंतीच्या ॲप्ससाठी कोडिंग लागतंच, पण अनेक गोष्टींसाठी तुम्हाला तयार ब्लॉक्स मिळतात. अच्छा. तिसरा महत्वाचा भाग आहे फाउंड्री टूल्स. यामध्ये व्हिजन, लँग्वेज, स्पीच यांसारख्या तयार सेवा आहेत. हे म्हणजे तयार मसाल्यांसारखं आहे, जे तुम्ही तुमच्या पदार्थात टाकून त्याला झटपट एक विशिष्ट चव देऊ शकता. वा. आणि सुरक्षा. त्यासाठी आहे गव्हर्नन्स आणि ऑब्झर्वेबिलिटी. हा या वर्कशॉपचा क्वालिटी कंट्रोल आणि सिक्युरिटी विभाग आहे. सगळं काही सुरक्षित आणि नियमानुसार होतंय की नाही यावर याचं बारीक लक्ष असतं. हे सगळं ऐकून छान वाटलं, पण सर्वसामान्यांसाठी हे कितपत सुरक्षित आहे? म्हणजे डेटा कोण आणि कसा वापरणार यावर नियंत्रण असेल का? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. गव्हर्नन्सचा भाग याचसाठी आहे. तो हे सुनिश्चित करतो की डेटाचा वापर जबाबदारीने आणि सुरक्षितपणे व्हावा, वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय डेटा वापरला जात नाही आणि गोपनीयतेचे सर्व नियम पाळले जातात. आणि या सगळ्याचा तुम्ही आधी उल्लेख केलेल्या ॲझियरशी काय संबंध आहे? फाउंड्री हे वर्कशॉप ज्या जमिनीवर उभा आहे ती अवाढव्य जमीन म्हणजे मायक्रोसॉफ्ट ॲझियर. ओके. तोच फाउंड्रीला लागणारी जागा, शक्ती आणि सुरक्षा पुरवतो. ॲझियरमुळेच हे सगळं मोठ्या प्रमाणात आणि विश्वासार्हतेने करणं शक्य होतं. समजलं. ॲझ्युअर हा पाया आहे आणि फाउंड्री त्यावर बांधलेली एक अत्याधुनिक इमारत आहे.
चला, आता या वर्कशॉपमध्ये प्रत्यक्ष काम कसं सुरू करायचं हे बघूया. समजा मला माझं काम सुरू करायचंय, तर पहिली पायरी काय असेल? फाउंड्रीमध्ये काम सुरू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी एक प्रोजेक्ट तयार करावा लागतो. एक प्रोजेक्ट? हो, हा प्रोजेक्ट म्हणजे त्या मोठ्या वर्कशॉपमधला तुमचा स्वतःचा वर्कबेंच किंवा कामाचा टेबल. इथे तुम्ही तुमचे सर्व साहित्य आणि अवजारं व्यवस्थित मांडून ठेवू शकता. म्हणजे सगळं एका जागी व्यवस्थित? हो, आणि फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता. यामुळे दुसऱ्या कोणाच्या कामाचा तुम्हाला त्रास होत नाही आणि तुमचं कामही सुरक्षित राहतं. म्हणजे प्रत्येकासाठी एक वेगळी खास जागा. मग हा प्रोजेक्ट तयार झाल्यावर मला काय काय मिळतं? मोठी लायब्ररी मिळते, प्रयोग करण्यासाठी एक प्लेग्राऊंड मिळतं. प्लेग्राऊंड? हो, ही एक सुरक्षित जागा आहे जिथे तुम्ही मॉडेलला वेगवेगळे प्रश्न विचारून किंवा कमांड देऊन ते कसं काम करतं हे तपासू शकता, तेही तुमच्या मुख्य ॲपला धक्का न लावता. आणि तुमचं ॲप तयार झाल्यावर त्याला सांभाळण्यासाठी एक मॅनेजमेंट सेंटर मिळतं. हे सगळं खूपच प्रभावी आहे. पण फाउंड्रीसारखे प्लॅटफॉर्म एआयच्या जगात नक्की कोणता मोठा बदल घडवत आहेत? हां, या चर्चेचा गाभा आहे बरं का. फाउंड्रीसारख्या प्लॅटफॉर्ममुळे एआयचं लोकशाहीकरण म्हणजे डेमोक्रेटायझेशन होत आहे. डेमोक्रेटायझेशन? हो, पूर्वी एआयवर काम करण्यासाठी तुम्हाला प्रचंड पैसा, मोठे डेटा सेंटर्स आणि तज्ज्ञ लोकांची फौज लागायची. पण आता हे तयार मॉडेल्स आणि टूल्स उपलब्ध झाल्यामुळे गोष्टी बदलल्या आहेत. कसं? हे म्हणजे तुम्हाला गाडी चालवायला शिकायचं असेल तर स्वतः इंजिन बनवण्याची गरज नाही. तुम्ही थेट एक हाय एंड स्पोर्ट्स कार चालवायला घेऊ शकता. म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असलं की झालं, मेकॅनिक असण्याची गरज नाही. अगदी बरोबर. आणि याचा परिणाम असा होतो की आता केवळ मोठ्या कंपन्याच नाही तर 1 किंवा 2 व्यक्तींची स्टार्टअप कंपनी सुद्धा जागतिक दर्जाचे एआय ॲप्स तयार करू शकते. वा. यामुळे नवनिर्मितीची संधी सर्वांसाठी खुली झालीय. मला आठवतंय, काही वर्षांपूर्वी आम्हाला फक्त एक इमेज रेकग्निशन मॉडेल तयार करायला 6 महिने लागले होते आणि आज फाउंड्रीवर ते फक्त काही मिनिटात तयार मिळतं. तंत्रज्ञान किती वेगाने बदललंय ना. खरंच. पण ही सगळी ताकद आणि मॉडेल्स वापरण्यासाठी काहीतरी सुरक्षा प्रणाली असेलच ना? कोणीही येऊन हे वापरू शकतं का? इथेच तो एपीआयचा मुद्दा येतो का? हो, इथेच एपीआय महत्वाची भूमिका बजावतो. एपीआय म्हणजे ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. बापरे, जड नाव आहे. हो, पण हे नाव बाजूला ठेवूया. विचार करा की तुम्ही एका मोठ्या प्रतिष्ठित क्लबमध्ये जात आहात. एपीआय म्हणजे तिथला बाउन्सर. बाउन्सर? हो, तो तुमचं ओळखपत्र तपासतो आणि खात्री करतो की तुमचं नाव लिस्टमध्ये आहे. यालाच तांत्रिक भाषेत ऑथेंटिकेशन म्हणतात. तो खात्री करतो की तुम्हीच ती व्यक्ती आहात आणि तुम्हाला आत येण्याची परवानगी आहे. म्हणजे एपीआय हा एक प्रकारे गेटकीपर आहे. पण मला त्या क्लबमध्ये जाण्यासाठी पत्ता आणि आत जाण्यासाठी पास लागेल, बरोबर? अगदी अचूक. तो पत्ता म्हणजे तुमचा एंड पॉइंट. हा तुम्हाला सांगतो की एआय सेवेशी संपर्क कुठे साधायचा. ओके. आणि आत जाण्यासाठी लागणारा सिक्रेट पासवर्ड किंवा व्हीआयपी पास म्हणजे तुमची की. यामुळे फक्त अधिकृत व्यक्तीच म्हणजे तुमचंच ॲप त्या सेवेचा वापर करू शकतं. कोणीही अनोळखी व्यक्ती नाही. अच्छा. तांत्रिक भाषेत सांगायचं तर हा बाउन्सर तुमच्या ॲपवरून येणारी प्रत्येक रिक्वेस्ट तपासतो की त्यात योग्य ऑथेंटिकेशन की आहे की नाही. नसेल तर रिक्वेस्ट तिथेच थांबवली जाते. वा, म्हणजे हे सगळं अत्यंत सुरक्षित आणि सुटसुटीत आहे. तर आज आपण एआयच्या दुनियेत एक जबरदस्त फेरफटका मारला. हो, नक्कीच. एआय म्हणजे काय यापासून सुरुवात करून ते बनवण्यासाठी लागणाऱ्या 4 महत्वाच्या घटकांना कारच्या उपमेसह समजून घेतलं. मग आपण फाउंड्री नावाच्या मास्टर वर्कशॉपला भेट दिली, जी ॲझ्युअर नावाच्या विशाल जमिनीवर वसलेली आहे. आणि तिथे स्वतःचा वर्कबेंच कसा तयार करायचा हेही पाहिलं. हो, आपण हे पाहिलं की एआय आता फक्त मोठ्या कंपन्यांची नक्तेदारी राहिलेली नाही, तर ते सर्वांसाठी खुलं होत आहे. आपण हेही पाहिलं की ही ॲप्लिकेशन्स डेटावरून शिकतात आणि अधिकाधिक हुशार बनतात. बरोबर. पण या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, जो आपल्या स्रोतांमध्ये थेट दिलेला नाहीये, पण या चर्चेतून निर्माण होतो. कोणता विचार? आपण एआयला निर्णय घेण्यासाठी शिकवत आहोत. पण जेव्हा हे ॲप्लिकेशन्स मानवापेक्षा जास्त डेटा आणि अनुभवांमधून शिकू लागतील आणि त्यांचे निर्णय आपल्यापेक्षा जास्त अचूक ठरू लागतील, तेव्हा काय होईल? भविष्यात कोणती कामं आणि निर्णय आपण पूर्णपणे त्यांच्यावर सोपवू शकू आणि कुठे मानवी हस्तक्षेप, मानवी मूल्य आणि आपल्या स्वतःचा विवेक यांची गरज नेहमीच राहील. तंत्रज्ञान आपल्याला साधनं देईल, पण त्याचा वापर कसा करायचा हे शेवटी आपल्यालाच ठरवायचंय.